नमस्कार, स्टिच विथ आशू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्याकडे 34 साइजचे 2 ब्लाउज आलेले आहेत। दोघंही ब्लाउज हे बोटनेक आहेत। तर चला त्यासाठी आपण सगळ्यात आधी ड्राफ्टिंग आणि कटिंग करून घेऊ। इथे मी अस्तर घेतलेला आहे ग्रीन कलरच्या ब्लाउजसाठी। सगळ्यात आधी किनारीवरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। त्या स्ट्रेट लाईनीपासून वरती आपल्याला ब्लाउजची उंची टाकायची आहे। फ्रंट पार्ट आहे तर 13.5 + 1.5 इंच अशी 15 इंचावर 2 मार्किंग करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची आहे। 7 इंचावर मार्किंग करायची 2 ठिकाणी आणि एक इथे स्ट्रेट लाईन उभी ही ड्रॉ करून घ्यायची। आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला मुंडा खोलीची मार्किंग करायची आहे। तर ती आहे 7 इंचावरती 2 मार्किंग करून एक छोटी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता आपल्याला रुंदी टाकायची आहे। 34 साइजचा ब्लाउज आहे तर 8.5 + 2 इंच अशी 10.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता मुंडा खोलीचा आकार देण्यासाठी आपल्याला क्रॉस मार्किंग करायची आहे। फ्रंट पार्ट आहे म्हणून 1 इंचावर मार्किंग करायची आणि काक खोलीचा आकार द्यायचा। फ्रेंच कर्व खूप मदतीला येतो, त्यासाठी फ्रेंच कर्वचा वापर करावा। आता इथे कमरेच्या साईडला 4.5 इंचावर 2 मार्किंग करायच्या आहेत। या दोघं मार्किंग झाल्यानंतर त्याच मार्किंगला पकडून आपल्याला 4.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला फ्रेंच कर्व घेऊन छान असा प्रिन्सेस कट कटोरीचा आकार द्यायचा आहे। आता या ज्या लाईनीवरती या लाईनीच्या आजूबाजूला 1.5 इंचाची मार्किंग करून 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि या दोघं ज्या मार्किंग आहे 1.5 इंचाच्या त्या 1.5 इंचाच्या मार्किंगला जॉईन करायच्या। आता वरच्या साईडला बाहेर आपण अर्धा इंच मार्किंग करूया आणि खाली 2 इंचावर मार्किंग करूया बाहेर। आता ही एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊ। त्यानंतर आतमध्ये बघा इथे 2 इंच आपण बाहेर मार्किंग करणार आहोत आणि इथे ही मार्किंग जी केली आहे तिथून वर आपल्याला 1.25 इंचाची एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। आता प्रिन्सेस कट कटोरीचा पानाचा शेप जो असतो तो आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। आता बाहेरच्या साईडला फोल्ड साईडला आपण अर्धा इंचावर मार्किंग करणार आहोत आणि बाहेरच्या साईडला अर्धा इंचावर मार्किंग करणार आहोत वर। आता या दोघं क्रॉस मार्किंग आपण जॉईन करून घेणार आहोत। इथे आपला हा फ्रंट पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे। आता आपण त्याला कट करून घेऊ। व्यवस्थित मार्किंग जशा आहेत त्याच मार्किंग वरती मायनस करून घेतलेले टक सुद्धा मायनस करून कट करायचा आहे। मी खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगत असते। खूप इझी मेथड आहे ही, यामध्ये काही प्लस मायनस करायचे जास्त झंझटच नाहीये, त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा। इथे बघा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे। आता आपण अस्तर घेतलेला आहे आणि बॅक पार्ट रेडी करतोय। एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे आपण। आता या स्ट्रेट लाईनीपासून वरती आपल्याला ब्लाउजची उंची टाकायची आहे 13.5 + 1 इंच 14.5 इंचावर 2 मार्किंग करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। बॅक पार्ट आहे म्हणून आपण उंचीमध्ये 1 प्लस केला आहे। आता 7 इंचावर मार्किंग करायची 2 ठिकाणी शोल्डरसाठी आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 7 इंचावर मार्किंग करायची आहे। 2 ठिकाणी करायची ही मार्किंग सुद्धा आणि एक छोटी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता 10.5 इंचावर आपल्याला रुंदीची मार्किंग करायची आहे। दोघं ठिकाणी 10.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता कमरेच्या साईडला आतमध्ये 1 मायनस करायचा आणि एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता काप खोलीचा आकार देणार आहोत आपण। 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने छान असा आकार देऊन घ्यायचा। हा आकार दिल्यानंतर आपला बॅक पार्ट हा पूर्णपणे रेडी झालेला आहे। तो सुद्धा आपण इथे कट करून घेणार आहोत। बॅक पार्ट बघा आपला इथे कट करून रेडी झालेला आहे। खालची जी स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ केली होती ती सुद्धा कट करून घ्यायची इथे। आता मेन फॅब्रिक घ्यायचं आणि जितकेही आपण पार्ट कट केले आहे अस्तर ते सर्व पार्ट इथे आपण कट करून घेणार आहोत।
इथे बघा आपले सर्व पार्ट हे कट करून रेडी झालेले आहेत। स्लीवचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे। थँक्यू।